तर मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले। अनेक वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू मुंबई महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकवणार का याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे। तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे सेना ठाकरे बंधूंना धक्का देणार का याबाबतही कमालीची उत्सुकता निर्माण झाली। अटीतटीच्या या लढतीत मुंबईचा कौल कुणाच्या बाजूने जाणार हे आज स्पष्ट होईल। या निकालातून केवळ मुंबईच नाही तर राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदे, गेले काही दिवस प्रचारादरम्यान तुम्ही ठाकरे बंधूंना जवळून पाहिलेला आहे, त्यांचा आत्मविश्वास काय सांगत होता आणि एकंदरीत कार्यकर्त्यांमधली चर्चा पाहता आज नेमकं काय घडतं याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल। बघा, तब्बल 8 वर्षांनंतर खरं तर मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक होती आणि ही निवडणूक जी आहे ती मुंबईचे बेसिक मुद्दे म्हणजेच वॉटर गटर मीटरवर होणं अपेक्षित होतं। मात्र तरी देखील हे मुद्दे बाजूला सारून प्रांतीयवाद, भाषिकवाद आणि खास करून अदानी हा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आणि केंद्रबिंदू ठरलेला होता। आणि याच एकूण मुद्द्यांच्या संदर्भात प्रेझेंटेशन देखील सभेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं होतं। आणि ज्या पद्धतीनं मराठी मतांसाठी खास करून भावनिक राजकारण देखील या ठिकाणी केले गेले असल्याचं बघायला मिळालेलं आहे। त्याच्यामुळे याच निवडणुकीमध्ये आता आपण बघतो की 24 तासापूर्वी जे आहे ते मतदान झालेलं आहे। त्या मतदानामध्ये भावनिक राजकारण हे उजवं ठरलं का हे खरं तर आजच्या या निकालामधून स्पष्ट होणार आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर गेल्या 25 वर्षांमध्ये ठाकरेंची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर होती। मात्र आता ही सत्ता कायम राहतेय का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण एकीकडे एक्झिट पोल जर आपण बघितले तर त्या एक्झिट पोलमध्ये जवळपास 135 ते 160 या जागा ज्या आहेत त्या महायुतीला मिळणार असल्याचं स्पष्ट होतंय। त्याच्यामुळे 25 वर्षाचं हे राजकारण बाजूला सारून आता भाजपचा पहिला महापौर त्या ठिकाणी बसणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र ठाकरे बंधूंनी आपल्या एकूणच सभेच्या माध्यमातून, रॅलीच्या माध्यमातून, चौक सभा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। खास करून मातोश्रीची प्रतिष्ठा जी आहे ती या ठिकाणी प्रणाला लागली असल्याचं देखील बघायला मिळत आहे। कारण एकीकडे दोन भाऊ जरी एकत्र आले, मराठीसाठी एकत्र आले, मराठी माणसांसाठी एकत्र आले, तरी देखील हे राजकारण जे आहे ते कितपत उजवं ठरतंय हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। ठीक, वैदेही, दिवसभरात तुमच्याकडनं अनेकदा अपडेट्स घ्यायचे, तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।